नमस्कार. मी प्रगणक जगन्नाथ आंबी 1 मे ते 16 मे या दरम्यान प्रत्येक नागरिक स्वतःची गणना करू शकतो. त्याला स्वगणना असं म्हणतात. त्यासाठी तुमच्या WhatsAppवरती अशा पद्धतीची एक लिंक येईल. त्या लिंकवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ही संपूर्ण माहिती आपण अगोदर वाचून घ्यायची आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल. इथं स्टेट आणि कॅप्चा टाकायचा आहे. स्टेट तुम्हाला तिथं सगळ्या राज्यांची नावं येतील. महाराष्ट्र आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली कॅप्चामधली काही लेटर्स आपल्याला संदिग्ध वाटत असतील तर ते आपल्याला बदलून कॅप्चा टाकायचा आहे. मी इथं कॅप्चा टाकतो आहे. 5 N कॅपिटल, F स्मॉल, Q स्मॉल, H स्मॉल आणि T असा हा कॅप्चा मी इथं टाकतो आहे. कॅप्चा टाकायला चुकायचं नाही आणि खाली व्हेरीफाय अँड प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण व्हेरीफाय आणि प्रोसीड असं म्हणतो त्यावेळेला प्रोसेस होईल आणि वेलकम स्वागत आहे ही हिंदी आणि इंग्रजी अशी दोन्ही भाषेमध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती येईल. ही संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि खाली निळ्या रंगामध्ये ओके नावाचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता इथं पहा स्टेट, नेम ऑफ हेड ऑफ हाऊसहोल्ड, मोबाईल नंबर आणि ईमेल अशी माहिती आपल्याला सविस्तर टाकायची आहे. ही संपूर्ण माहिती इंग्रजीमध्ये टाकायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न चुकता अगदी बरोबर ही माहिती आपल्याला इथं टाकायची आहे. इथं बघा क्लिक केल्यानंतर एक इम्पॉर्टंट नोटीस येते. प्लीज एंटर द नेम ऑफ द हेड ऑफ द हाऊसहोल्ड करेक्टली. वन्स रजिस्टर्ड इट कॅनॉट बी चेंज लॅटर. म्हणजे एकदा रजिस्टर झाल्यानंतर ते चेंज होणार नाही. त्यामुळे न चुकता स्पेलिंग न चुकता आपल्याला या ठिकाणी ही आपल्या नावाचं, आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव इंग्रजीमध्ये इथं आपल्याला टाईप करायचं आहे. तर मी माझी स्वतःची गणना करतो आहे त्यामुळे मी स्वतःचं नाव इथं टाकतो आहे. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीने हे भरायचं नाही तर कुटुंबातल्या प्रमुखाने ही माहिती भरायची आहे. तर मी इथं माझं नाव टाकलेलं आहे आणि माझा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो चालू मोबाईल नंबर आहे 10 अंकी, तो 10 अंकी मोबाईल नंबर मी इथं टाईप करतो आहे. माझा व्हॅलिड ईमेल आय डी मी इथं टाकतो आहे. हा ईमेल आय डी एवढ्यासाठी की आपल्याला एक आय डी मिळणार आहे भरल्यानंतर. तो आय डी आपल्याला त्या प्रगणकाला द्यायचा आहे. बघा इथं OTP येईल. OTP आल्यानंतर ओके या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि हा 124575 नावाचा OTP मी या ठिकाणी ओकेवरती क्लिक करून हा OTP मी इथं टाईप करतो आहे आणि केल्यानंतर वरती तुम्ही पाहू शकता प्लीज सिलेक्ट लँग्वेज असं म्हणलेलं आहे. इथं तुम्हाला सोयीस्कर वाटणारी तुमची मातृभाषा तुम्ही इथं निवडू शकता. मी मराठी निवडलेली आहे आणि व्हेरीफाय OTP असं म्हणतो आहे. यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये राज्य महाराष्ट्र, जिल्हा तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात त्या जिल्ह्याचं नाव आणि पिनकोड टाकायचा आहे. तुमच्या गावाचा पिनकोड टाकायचा आहे आणि सर्वात खाली गाव, शहर, स्थानिक किंवा लँडमार्क असं म्हटलेलं आहे. तिथं तुम्ही गावाचं नाव टाकायचं आहे. मी राहत असलेल्या गावाचं नाव टाकतो आहे. टाकल्यानंतरसुद्धा इथं तुम्हाला 3-4 ॲड्रेस दिसतात. त्यातलं एक्झॅक्ट आपलं लोकेशन कोणतं आहे ते पाहायचं आहे. मी तर एक पहिलं लोकेशन ट्रेस केलं तर ते मला थोडंसं इथं नकाशामध्ये चुकीचं जाणवत आहे. त्यामुळं मी ते चेंज करतो आहे आणि त्यानंतर मी तर सर्वात खाली बागणी दुधगाव मेन रोड याला सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपण नकाशामध्ये पाहू शकता अगदी बरोबर लोकेशन माझं या ठिकाणी ते दाखवत आहे. तेव्हा तुम्ही अगदी परफेक्ट लोकेशन निवडायचं आहे आणि सर्वात खाली आल्यानंतर बघा इथं अक्षांश आणि रेखांश हे दोन्हीसुद्धा आपल्याला या नकाशामध्ये दिसणार आहे. अशा पद्धतीचा हा नकाशा असेल आणि सगळ्यात खाली यस केल्यानंतर आपल्याला जनगणना घर तपशील म्हणजे खऱ्या अर्थानं इथून जनगणनेला सुरुवात होते आहे. हे संपूर्ण वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर इथून आपल्याला जवळपास 34 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते 34च्या 34 प्रश्न आपल्याला योग्यरित्या टिक करायचे आहेत. बघा गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता मी राहत असलेलं जे ठिकाण आहे ते सिमेंट आहे म्हणून मी सिमेंटला क्लिक केलेलं आहे. कदाचित आपलं चुकलं तर आपण तो पर्याय बदलू शकतो. एवढे पर्याय इथं उपलब्ध आहेत. पक्क्या विटा, दगड आहे, लाकूड बांबू आहे की
मोझॅल्ट टाईल्स आहे, तुम्ही यातून निवडू शकता आणि योग्य तो पर्याय तुम्ही क्लिक करू शकता. अशा पद्धतीचा हा पहिला प्रश्न आहे. मी चेंज केलेला आहे बघा, इथं मोझॅल्ट टाईल्स असं टाकलं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गन्नाघराची भिंत यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य. आता मी राहत असलेल्या ठिकाणी भिंतीसाठी वापरलेलं साहित्य जे आहे ते दगड, सिमेंट, मातीनं जोडलेलं असं आहे. पण परत मला थोडीशी शंका आली आणि मी चेंज केलेलं आहे तिथं आणि मी पक्क्या विटा असं या ठिकाणी त्याला क्लिक करतो आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गन्नाघरासाठी छप्पर मुख्यतः वापरलेले साहित्य. छपरासाठी वापरलेले साहित्य तर ते कॉन्क्रीटचं आहे, म्हणून या कॉन्क्रीट या ऑप्शनला मी क्लिक करतो आहे. गन्नाघराची स्थिती चांगली राहण्यास योग्य का मुडकोळीस, तर मी चांगले आहे म्हणून चांगलीवरती क्लिक करतो आहे आणि जतन करा आणि पुढे जा या निळ्या टॅबवरती मी क्लिक करतो. इथं 2 ऑप्शन येतील, नाही आणि होय. होयवरती क्लिक करा. कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती असं म्हणलेलं आहे बघा. या कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या जी संख्या असेल ती मी 3 आहे, 3 टाकलेली आहे. सत्य माहिती टाकलेली आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव पहा, ऑलरेडी तिथं आलेलं आहे, जे सुरुवातीला आपण टाकलेलं होतं. कुटुंब प्रमुखाचे नाव आता इथं बघा आपल्याला मराठीतून सुद्धा टाकता येईल. तर मी माझं नाव मराठीमध्ये या ठिकाणी टाईप करतो आहे. एक लक्षात घ्या की ही संपूर्ण माहिती भरत असताना आपल्याला संपूर्ण खरं सत्य माहिती भरायची आहे. या माहितीतून आपली कोणतीही गोपनीयता भंग होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. फक्त माहिती भरत असताना आपलं नाव व्यवस्थित टाईप करा. नावामध्ये कोणतीही मिस्टेक होऊ देऊ नका. इंग्लिशमध्ये नाव आलेलं आहे, मी मराठीमध्ये नाव टाईप करून घेतलेलं आहे. यानंतर बघा, कुटुंब प्रमुखाचे लिंग असं म्हटलेलं आहे, तर मी इथं पुरुष हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर, आपण कशामध्ये येता, SC ST की इतर, तर आता मी इतरमध्ये येतो, त्यामुळे इतर ऑप्शन टिक केलेला आहे. खालची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी वाचून घ्या. लक्षात घ्या, फक्त SC आणि ST यापैकी आपण असाल तर वरचे 2 ऑप्शन आहेत, अन्यथा बाकीचे सगळे कास्ट इतरमध्ये येतील. या घराच्या मालकी हक्काची स्थिती कशी आहे, म्हणजे ते स्वतःचं आहे की तुम्ही भाड्यानं राहता, पण भाड्यानं राहता तुमचं दुसरीकडे घर आहे, अशा ऑप्शन्स आहेत. तर मी इथं भाड्यानं, परंतु इतर तर माझं स्वतःचं घर आहे म्हणून तो मी ऑप्शन निवडलेला आहे. निवासयोग्य खोल्यांची संख्या हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. तर मी इथं निवासयोग्य खोल्यांची संख्या 2 टाकलेली आहे, कारण किचन, टॉयलेट, त्याचबरोबर आडगळीची खोली यामध्ये धरायचं नाही. तर या कुटुंबात राहत असलेल्या, परत एकदा बघा, निवासयोग्य खोल्यांची संख्या यामध्ये मी फक्त 2च टाकलेली आहे. यामध्ये किचन धरायचं नाही, टॉयलेट धरायचं नाही, आडगळीची खोलीसुद्धा या ठिकाणी धरायची नाही. त्यामुळं मी 2च टाकलेले आहेत. या कुटुंबात राहत असलेल्या जोडप्यांची संख्या मी 1 टाकलेली आहे आणि होयवरती क्लिक केलेलं आहे. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी, तर यामध्ये बघा, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असं म्हणलेलं आहे. प्रक्रिया केलेले पाणी नळाद्वारे येते, एवढे ऑप्शन्स आहेत. मी पहिला ऑप्शन क्लिक केलेला आहे. यानंतर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत कोणता आहे, परिसरात जवळ आणि मी दूर. आता इथं क्रायटेरिया आहे की ग्रामीण भागात 500 मीटरच्या आत असेल तर परिसराजवळ आणि शहरी भागात 100 मीटरच्या आत असेल तर परिसराजवळ. इथं परिसरातच आहे म्हणून मी परिसरात क्लिक केलेला आहे. प्रकाशाचा मुख्य स्रोत, जनरली सगळीकडे वीजच असतो, आपली तिथली परिस्थिती पाहून सिलेक्ट करायचं आहे. मी वीज सिलेक्ट केलेला आहे. शौचालयाची उपलब्धता आहे किंवा नाही, आणि जर असेल तर तिथेही 4 ऑप्शन्स आहेत. मी केवळ कुटुंबाच्या वापरासाठी सिलेक्ट केलेलं आहे. शौचालयाचा प्रकार, इथंसुद्धा भरपूर ऑप्शन्स आहेत. तर शौचालयाचा नेमका कोणता प्रकार आहे यामध्ये आपण पाहून एका याला क्लिक करायचं आहे आणि खाली सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था, बंद गटार आहे का उघडा आहे की अन्य, तर मी उघडं गटार आहे म्हणून उघडे गटार याच्यावरती क्लिक केलेलं आहे. परिसरामध्ये पुढचा प्रश्न असा आहे की परिसरामध्ये स्नानगृहाची उपलब्धता होय किंवा नाही. आता आहे म्हणून मी होय या बटनावरती क्लिक केलेलं आहे. स्वयंपाकघराची उपलब्धता आणि LPG PNG जोडणी, स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असल्यास आणि बाहेर करत असल्यास, तर मी LPG PNG जोडणी आहे क्लिक केलेलं आहे, त्यामुळे खालचा ऑप्शन टिक करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक केला जातो परंतु स्वयंपाकघरात नाही असं असेल तर खालचे 2 ऑप्शन निवडायचे आहेत. आता घराबाहेर खुल्या जागेत स्वयंपाक करत असल्यास खालचे 2 ऑप्शन्स आहेत आणि
स्वयंपाकघर नाही. आता स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन, आता मी तर LPG PNG हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. वस्तुस्थिती पाहून आपण करू शकतो आणि जतन करा आणि पुढे जावर क्लिक करा, होयवरती क्लिक करा. कुटुंबाने धारण केलेली मालमत्ता, मालमत्ता याचा अर्थ इथं 7, 12, 8 असे काही रिअल इस्टेट विचारली जाणार नाही. अगदी किरकोळ रेडिओ, TV, मोबाईल अशा गोष्टींचाच फक्त इथं गोषवारा आहे. त्यामुळे सत्य माहिती लिहायची आहे. तर इथं रेडिओ, मोबाईल, स्मार्टफोनवरती मी क्लिक केलेलं आहे. दूरचित्रवाणी असं म्हटलेलं आहे. मी होय आहे आपल्याकडे आणि यासाठी इतर DTH डिश सुविधा आहे. आपल्याकडे केबल असेल तर केबल जोडणी टिक करा. त्यानंतर इंटरनेटची उपलब्धता तीसुद्धा आज जवळपास मोबाईल आहे त्यामुळे सगळ्यांच्याकडेच आहेत. त्यामुळे मोबाईल स्मार्टफोनवर आहे. त्यानंतर लॅपटॉप संगणक माझ्याकडे आहे म्हणून मी होय असं टिक केलेलं आहे. नसेल तर नाही म्हणा. दूरध्वनी मोबाईल होय किंवा नाही. फक्त लँडलाईन आहे की फक्त मोबाईल आहे ते पाहून आपण या ठिकाणी इथं टिक करू शकता. तर बघा मी फक्त लँडलाईनचा ऑप्शन या ठिकाणी टिक केला. जर असेल तर चालेल. जनरली मोबाईल असतो म्हणून मी स्मार्टफोनवरती टिक केलेलं आहे. त्यानंतर सायकल, स्कूटर, मोटरसायकल, मोपेड यापैकी आपल्याकडे काय आहे का दोन्ही आहे. जी असेल ती माहिती अगदी सत्य, एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपल्याला ती सत्य माहिती द्यायची आहे. तर मी इथं दोन्हीही मोपेड याच्यावरती क्लिक केलेलं आहे. कार, जीप, व्हॅन सध्या माझ्याकडे नाही म्हणून मी नाहीवरती क्लिक केलेलं आहे. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य, आता चपातीचं प्रमाण जास्त आहे म्हणून गहू या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक, तुमचा जो काही रजिस्टर नंबर आहे त्याच्यावरती क्लिक करायचे. ते सगळे प्रश्न कवर झालेल्याने जतन करा आणि पुढे जा आणि होय या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुनरावलोकन कुटुंब नोंदणी तपशील येईल, म्हणजे भरलेली संपूर्ण माहिती ही एकदा आपल्याला संपूर्ण माहिती एकदा नजरेखालून घालून घ्या. यामध्ये आपण भरलेली संपूर्ण माहिती आपल्याला इथं दिसणार आहे. ही अगदी शेवट खाली बघितला तर इथं 3 बटन तुम्हाला दिसतात. पुष्टी करा आणि सादर करा, मसुदा म्हणून जतन करा आणि संपादित करण्यासाठी मागे जा. तर हिरव्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. बरोबर असेल तर पुष्टी करा आणि सादर करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर नाही होय, होयवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती भरून झालेली आहे आणि इथं SEID आपल्याला असा येईल. हा SEID बघा इथं माहिती संपूर्ण वाचा. तुमचा HLO पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही स्वगणना ID प्रगणकासोबत शेअर करण्याची विनंती आहे. जर तसे झाले नाही तर प्रगणकाकडून नवीन गणनेची आवश्यकता असू शकते. म्हणजे तुम्ही गणना केलेली आहे, जर फक्त त्यांना ही ID शेअर केली तर त्यांना परत जनगणना करण्याची गरज नाही. तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती त्यांना त्यांच्या ॲप्लिकेशनमध्ये दिसणार आहे. जर नाही दिली तर त्यांना ती जनगणना परत करावी लागेल. त्यामुळे कृपया माहिती भरा आणि शेअर करा. लक्षात घ्या, ही माहिती, ही ID फक्त आणि फक्त प्रगणकालाच शेअर करायची आहे, त्यांनाच फक्त द्यायची आहे. इतर कोणालाही द्यायची नाही, इतर कोणालाही शेअर करायची नाही. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आठवणीने आपली स्वगणना पूर्ण करा. धन्यवाद.